बदलापूरच्या ऋतू वर्ल्डमध्ये युवा उद्योजक निमेश जनवाड यांच्या माध्यमातून प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलंय। या लीगमध्ये बदलापुरातील नामांकित खेळाडू सहभागी होणार असून रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत या खेळाडूंचा लिलाव पार पडला। बदलापूर शहरातील युवा उद्योजक निमेश जनवाड यांच्या माध्यमातून शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात। याच उपक्रमातील महत्त्वाचा भाग म्हणजे क्रीडा स्पर्धा। बॅरेज रोड परिसरातल्या ऋतू वर्ल्ड गृहसंकुलातील रहिवाशांसाठी प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलंय। 19 एप्रिल रोजी या लीगचे सामने पार पडणार आहेत। रविवारी या लीगमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचा लिलाव पार पडला। यावेळी कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे आरोग्य सभापती किरण भोईर, नियोजन समिती सभापती संभाजी शिंदे, महिला बालकल्याण विभागाच्या सभापती प्रणिता कुलकर्णी, समाजसेवक अण्णा कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या लिलावाच्या निमित्तानं ट्रॉफीचं अनावरणही करण्यात आलं। आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती ऋतू वर्ल्ड प्रीमियर लीगची ट्रॉफी कोण जिंकणार याची। या ऋतू वर्ल्ड प्रीमियर लीगचे जे प्लॅनिंग आहे, संपूर्ण प्लॅनिंग आहे, या कॉम्प्लेक्स मधले जे यंग जनरेशन तरुण आहेत सर्वांनी मिळून या ऋतू वर्ल्ड प्रीमियर लीगची प्लॅनिंग केली होती। आणि कुठेतरी ही प्रीमियर लीग म्हणजे अशी साधारण न करता याला चांगलं स्वरूप देण्याचं त्या सर्व मुलांचं तरुणांची इच्छा होती की आपण बॅरेज रोड रमेशवाडी तर सोडा, बदलापूर शहरातून सगळ्यात चांगली प्रीमियर लीग आपण ऋतू वर्ल्ड कॉम्प्लेक्समध्ये करावी अशी या सर्व तरुणांची इच्छा होती। आणि तरुण म्हटलं की मग मी विचारच करत नाही अजिबात, जे त्यांना पाहिजे असेल ते संपूर्ण, म्हणजे माझी तयारी नसली त्यांना होकार देऊन टाकतो आणि कसं ना कसं मी त्यांना करून त्यांची जे इच्छा अपेक्षा आहेत त्या मी नेहमी पूर्ण करत असतो। त्यांनी मला सांगितलं की अशा पद्धतीने दादा प्रीमियर लीग करायची। मी त्यांना सरळ सांगितलं की तुम्ही सर्व तयारीला लागा, कुठल्याही गोष्टीची तुम्हाला कमी पडणार नाही। आम्ही लगेच एक ग्रुप बनवला, त्याच्यामध्ये डेकोरेटर झाले, साऊंड सिस्टम झाले, ट्रॉफी झाले, फूड झाले, जेवढे या टुर्नामेंटला लागणारे जे वेंडर्स होते त्या सर्वांना ॲड केलं आणि या अशा छान पद्धतीने हा सोहळा आम्ही या ठिकाणी आता केलेला आहे। आणि 19 तारखेला मॅचेस असणार आहेत, त्याच्यामध्ये 10 टीम आहेत, 10 टीममधून 10 पुरुषांच्या टीम आहेत, त्याचसोबत महिलांची देखील इथे मॅच होणार आहे। आणि काल परवाच मी त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही एक 10 ते 14 वर्षाच्या मुलांसाठी पण एक शो मॅच ठेवा, म्हणजे ते मुलं कोण हरेल कोण जिंकेल हा पुढचा पार्ट आहे, परंतु त्यांची मॅच झाल्यानंतर आपण दोन्ही टीमच्या मुलांना काही ना काहीतरी गिफ्ट्स देऊ, अशा पद्धतीचा हा सोहळा आहे। आणि अतिशय मला असं वाटतं की खूप दिमाखात हा सोहळा पार पडणार आहे। आणि परत तुम्हाला सर्व पत्रकारांना 19 तारखेला देखील हा मॅचेस कव्हर करण्यासाठी यायचं आणि आज देखील तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी तुम्ही आलात, तुमचे देखील मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो।